कोणाची घराणेशाही तुम्ही पोचताय आणि काय भाषण करतायत? आणि हा कोकण हा सुसंस्कृत आहे. ज्या पद्धतीने काल परवाकडे फडणवीस येऊन गेले, यांना मत म्हणजे त्यांना मत, म्हणजे दोघांचं जर का साठोलोट झालं तर कोकणामध्ये जर शिवसेना तेव्हा उभी राहिली नसती, विनायक राऊत, वैभव, भास्कर वगैरे सगळे जे आहेत हे तुमच्या सोबत उभे राहिले नसते, तर आज कोकणामध्ये काय चाललं असतं? गुंडागर्दी, गुंडराज चालू झालं असतं. गुंडाराज झालं असतं ना. मग तुम्हाला परत गुंडाराज पाहिजे कोकणमध्ये? उघड उघड सांगतायत की यांना मत म्हणजे त्यांना मत, आणि भाजपचे इथले लोक काही करू शकणार नाहीत. जे कल्याणमध्ये घडलं, कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार गणपत गायकवाड अनेकदा त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली की हे बघा काय चालले, हे बघा काय चालले. कोणी ऐकायला तयार नाही. शेवटी एवढा उद्विग्न झाला, त्याच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा यांच्या मिंद्यांच्या गुंडांनी धक्काबुक्की केली तरी पोलीस काय करायला तयार नाहीत, म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या त्याला. मी काय समर्थन नाही करत. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत या मिंद्याच्या हातामध्ये सत्ता राहील तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य राहील. आज जुलूम जबरदस्तीने ते कारभार करू इच्छित आहेत. मी विसरलो नाही अजून. बारसूमध्ये मी जेव्हा आलो होतो, माझ्या माता भगिनींना कशा पद्धतीने मारहाण केली होती. जर शिवसेना मध्ये पडली नसती तर आज बारसूचा विषय हा लोकांनी संपवला असता की नसता हे तुम्ही सांगा. फौज आणून उभी केली असती. आणि कदाचित मी असं म्हणत नाही की त्यांचं सरकार येणार तर नाहीच, पण त्यांचं स्वप्न हेच असेल की आपलं सरकार आल्यानंतर बघू ना बारसू काय, जैतापूर काय, फौजा आणून उभ्या करू आणि कोणाला मारायचंय. मागे जैतापूरमध्ये गोळ्या घातलेल्याच आहेत, गोळीबार झालाच होता. मग त्याच पद्धतीने यांना जर कोकण स्वतःच्या विळख्यात घ्यायचं असेल तर बारसूची रिफायनरी ही तुमचा विरोध डावलून सुद्धा ते उभं करू शकतील. आणि मी तुम्हाला वचन देतोय, आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार, आणणार म्हणजे आणणारच. आणि मग बारसू असेल, जैतापूर असेल, कोणताही विनाशकारी प्रकल्प मी कोकणात येऊ देणार नाही. नुसता जमिनीवरनं नाही तर तिथल्या सरकारच्या कागदावरून सुद्धा तो मी पुसून टाकेन, माझं तुम्हाला वचन देतोय मी तुम्हाला. आणि मग भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचंय की तुम्ही प्रचार कोणाचा करताय? विनाशाचा प्रचार करताय का? शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं? आम्ही विकासाच्या गोष्टी करतो, तुम्ही विनाशाच्या गोष्टी करता आहात. जसं ते म्हणतात की यांना मत म्हणजे त्यांना, मोदींना मत, तसं मी सांगतोय की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत. मग एका बाजूला विनाश आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता विनायक आहे. तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा. हे किती काळ सहन करणार? काजूवरती निर्यात बंदी, आंब्यावरती ही बंदी, त्याच्यावरती ती बंदी. आणि यांचा जो महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे, हा आकस आता एवढ्या टोकाला पोचलेला आहे की तुम्ही जे गाणं ऐकलं ना मग अशी मशाल गीत, आहे तिकडे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम बांधव आले. तुम्हाला काय खटकतंय काय रे त्याच्यात? मी मुस्लिम बांधवांना आणि माता भगिनींना विचारतो, तुम्हाला काय खटकते त्या गाण्यात? आहे आमचा जय भवानी जय शिवाजी, काय खटकते तुम्हाला? जय भवानी जय शिवाजी कोणी नेतं, कारण दोन्ही आपली दैवत आहेत. जसं मोदीजी प्रत्येक सभेत जात आहेत, शहा जात आहेत आणि जय श्रीराम बोलतायत. अरे आम्ही पण जय श्रीराम बोलतो ना. आम्ही काय असे काय हे नाही होत, रामाचे काय विरोधक नाही होत. आम्ही जय श्रीराम म्हणतो, आम्ही बजरंगबली की जय म्हणतो. पण आमच्या महाराष्ट्राच्या नसा नसामध्ये जे जय भवानी आणि जय शिवाजी आहे ते तुम्ही उपरे दोघं जण येऊन आमच्या महाराष्ट्राच्या रगारगातलं जय शिवाजी आणि जय भवानीचं प्रेम तुम्ही काढू शकताय, काढू इच्छित आहे? तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकस, तुमचा उद्धव ठाकरे बद्दलचा संताप, ठीक आहे, मैदानात उतरा. उद्धव ठाकरेला संपवायचंय ना. उद्धव ठाकरे मैदानात उतरलाय, तुम्ही मैदानात या आणि लढून दाखवा उद्धव ठाकरेशी. होऊन जाऊ दे समोर समोर.